सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. मित्रांनो, 12 राशी भविष्यामध्ये काय होणार आहे याचा अंदाज व्यक्त करत असतात, काही सूचना करत असतात. याचा आधार घेऊन आपण मार्गक्रमण केलं तर वाटचाल ही चांगल्या प्रकारे होते आणि तसेच फार त्रास देखील होत नाही. पुढे रस्त्यामध्ये खड्डा आहे हे जर मला समजलं तर मी सांभाळून चालणार, जेणेकरून मी त्या खड्ड्यात पडणार नाही. राशी भविष्य देखील असंच असतं जे तुम्हाला सकारात्मक मार्गदर्शन करत राहतं. तर मग चला आज कुणाच्या राशीमध्ये काय लिहिलंय जाणून घेऊयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस हा सामान्य राहील. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या एखाद्या वादामुळे तुम्ही थोडे तणावात राहाल. तसेच प्रकृती देखील बिघडू शकते. शारीरिक वेदनाही होऊ शकतात, त्याचा त्रास होईल. आज तुम्ही जो काही व्यापार कराल त्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि राहणीमान देखील उंचावू शकतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत एखाद्या विषयांवरती वाद होऊ शकतो आणि मतभेद वाढू शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या जवळच्या व्यक्तीचं आज आगमन होईल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल आणि या व्यक्तीला पाहून तुम्हाला आश्चर्यही होईल. तुम्ही मित्रांसोबत चित्रपट पाहायला आणि रात्री जेवायला जाण्याचं नियोजन करू शकता. एखादं जुनं रखडलेलं काम आज मार्गी लागेल. हे काम पूर्ण झाल्यानं तुम्हाला लाभ होईल आणि तुमचं मानसिक संतुलनही चांगलं राहील. आज तुमचा मान सन्मान वाढेल. उत्पन्न वाढवण्यासाठी एखादं नवीन काम तुम्ही सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. व्यवसायामध्ये नवीन प्रगती होईल आणि काही नव्या संधीही मिळतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खायला द्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस थोडा कष्टप्रद जाईल. आज शेजारच्या लोकांसोबत काही वाद होऊ शकतो आणि वाद विकोपाला जाऊन तो पोलिसांपर्यंतही पोहोचू शकतो. यातून तुम्हाला पोलीस ठाण्याच्या चक्रा देखील माराव्या लागू शकतात. त्यामुळे तुमच्या वाणीवरती आजच्या दिवस नियंत्रण ठेवा आणि कोणतेही अपशब्द वापरू नका. आज वाहन चालवताना तुम्ही थोडी काळजी घ्या, कारण अपघात होऊन जखम होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये भागीदारी करून काही देवाणघेवाण जर तुम्ही करू इच्छित असाल तर व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस थोड्या अडचणींचा असू शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करावं. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी प्रकृतीबद्दल तुम्ही सतर्क राहावं. जर तुम्हाला एखादा आजार असेल तर आज चांगले उपचार घ्यावेत. आज वाहन चालवतानाही तुम्ही थोडी काळजी घ्यावी, नाहीतर अपघाताची शक्यता आहे. त्यात शारीरिक नुकसान होऊ शकतं. आज मन अस्वस्थ राहील. आज जर प्रवासाचं नियोजन तुम्ही करत असाल तर ते स्थगित करावं. आज दीर्घ प्रवास करू नये आणि वाहन चालवण्यापासून तर दूरच राहा. आज जोडीदाराची प्रकृती बिघडू शकते. आज प्रकृतीवरती लक्ष द्यावं. कुटुंबामध्ये एखाद्या मुद्द्यावरनं तुमच्या वाद होऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटमोचक गणेश स्तोत्राचं पठण करावं. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस चांगला जाईल. एखाद्या गोष्टीचा विचार करून तुमचं मन हे अधिक प्रसन्न होईल. आरोग्याचं बोलायचं झालं तर तुमची प्रकृती फारशी चांगली नाही. त्यात आज सुधारणा होऊ शकते. मागील काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखाद्या विषयामुळे चिंता आहे, ही चिंता देखील दूर होईल आणि मानसिक ताणही कमी होईल. तुमच्या घरी न बोलावता एखादा पाहुणा येईल, त्यामुळे तुम्हाला आनंदच होईल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शेवटची भाकरी एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला द्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस अतिशय चांगला जाईल. आज तुमच्या घरी एखाद्याचं मंगल कार्याचं आयोजन होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कुटुंब, नातेवाईक यांच्यासोबत व्यस्त राहाल. तुम्ही बरेच दिवस वाट पाहत असलेल्या एखाद्या खास व्यक्तीची आज भेट होऊ शकते. या व्यक्तीच्या भेटीमुळे तुम्हाला काही आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस सोनेरी असणार आहे. आज तुम्ही व्यापारामध्ये नवीन धोका पत्करणार असाल किंवा नवीन नियोजन करणार असाल तर त्यातून तुम्हाला लाभ होईल. आज समाजामध्ये तुम्हाला फार प्रसिद्धी मिळेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करावं. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस ठीक राहील. आज तुमच्या जीवनामध्ये थोडे चढ उतार राहतील. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तंगीचा सामनाही तुम्ही करत आहात. आज तुमचे अडकलेले पैसे देखील मिळतील, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आरोग्याबद्दल बोलायचं तर तुमचं आरोग्य आज फारसं चांगलं नसेल. तुम्हाला डोळे किंवा पोटाशी संबंधित काही आजार आज होऊ शकतात, त्यामुळे थोडा शारीरिक त्रास होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत आज वाद होऊ शकतो. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही जास्त बोलू नका. तसेच भांडण तंट्यापासून आज थोडे लांबच राहा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस चांगला असणार नाही. जर तुम्ही एखाद्या प्रवासात जात असाल तर हा प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचं नुकसान होईल आणि उधार दिलेली रक्कम ही बुडू शकते. एखाद्या नातेवाईकामुळे तुम्हाला व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं. तुमच्या व्यापाराची सूत्र तुमच्या ताब्यात ठेवा, त्याचा तुम्हाला चांगला लाभ होईल. तुमचे शत्रू आजच्या दिवसात वाढू शकतात. तुमच्या शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. तुमचे शत्रू तुम्हाला प्रक्षुब्ध करू शकतात आणि शारीरिक इजा देखील पोहोचवू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तिथे सर्वांना पराजित करून तुम्ही पुढे जाल. जर तुम्ही एखादं नवं काम सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला त्यात लाभ होईल आणि शत्रू पराभूत होतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर आज तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावरती नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक गोष्टींवरती चर्चा टाळा, अन्यथा वाद फारच वाढतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडू शकतं. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून महादेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस थोडा चांगला राहील तुमच्यासाठी. आज तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित तपासणी करा. आज तुमचे हरवलेले पैसे परत मिळू शकतात. हे पैसे हरवल्यानं तुम्ही चिंतेत होता, पण ते परत मिळाल्यानं कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. आज कुटुंबातील प्रेमही वाढेल. कुटुंबातील एखादा जुना वाद तुमच्या बोलण्यातील संतुलन आणि गोडवा यामुळे समाप्त होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खायला द्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसात काही चढ उतार राहतील. आज तुमच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवावं. आज तुमची तब्येत बिघडू शकते. जर काही तक्रार असेल तर डॉक्टरांना अवश्य दाखवा आणि उपचार सुरू करा. आज तुम्हाला मानसिक तणाव हा जाणवू शकतो. मनातल्या मनात एखाद्या गोष्टीची चिंता सतावेल. आज तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. आज जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन उपचार करा. कोर्ट कचेरीमध्ये एखादा वाद सुरू असेल तर आज त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रकृतीच्या दृष्टीनं तुमचा दिवस थोडा खराब राहील. आज एखादा जुना आजार डोकं वर काढेल, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. आज तुम्ही जर प्रवासाला जाणार असाल तर प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. अपघाताची शक्यता आहे आणि तुम्हाला इजा देखील होऊ शकते. कुटुंबामध्ये जर एखादा जुना वाद उफाळत असेल तर तो शांत करण्याचा आज प्रयत्न करा आणि हा वाद जास्त दिवस चालू देऊ नका. प्रियजनांच्या प्रकृतीबद्दल दुःखद बातमी येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणूनच घेतलेलं आहे. तर मित्रांनो, मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडू दे. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.